हरी
अवतारम कलांकांगतेजो धेकामोदिवक्त्रम कलानिश्वादा पणोदार्य दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्य आत्मरूपा, देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी। आता हृदय हे अपुले चौफाळून या भले, वरी बैसव पावले श्री गुरूंची या। नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलाशिया। नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या, तरुणतर तुर्या लालन नीला। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण, ते जीवन दुसरी चरण श्री गुरुजी ते नमस्कारुनी। आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपती जोडी थोरा माते। प्रभू मी जे जे बोले ते तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम,
वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुमटा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। माझी वाणी तुझे वर्णिहून नाम, 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 माझी वाणी तुझे वर्णिहून नाम। ऐसे देई प्रेमा काही करा, माझी वाणी तुझे वर्णिहून नाम, माझी वाणी तुझे वर्णिहून नाम, माझी वाणी तुझे वर्णिहून नाम। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सावळे परब्रह्म आवडिया जीवा, मणी मनरा निवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आपल पत म्हणते थे। आवाज बरोबर येतो सगळ्यात? त्या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त झाली कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य। त्या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबरायांचा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा गवळणपर या प्रकरणामधला अभंग आहे। आणि जी गवळण देवासोबत एकरूप झालेली आहे, की तिचा विषय परमात्मा झालेला आहे, संसार तिचा विषय आता राहिलेला नाही, ती संसारात आहे पण तिच्यामध्ये संसार नाही। जसं नौका पाण्यामध्ये असते पण नौकेमध्ये पाणी नसतं, तशी ती असायला संसारामध्ये आहे पण तिचं पूर्ण मन परमार्थामध्ये लागलेलं आहे। आणि अशा गवळणीच्या अवस्थेचं वर्णन ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी या अभंगामध्ये केलेलं आहे। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, आपल्या संकल्पित वेळेमध्ये या अभंगावर निरूपण करण्यापूर्वी थोडा परिहार आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे, पण तरी सुद्धा माझं एक कर्तव्य या नात्याने 7 दिवसापासून मी त्या गोष्टीचा उल्लेख आपल्या समोर करतोय की आदरणीय आमचे हरिश्चंद्रजी भाकरे भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील आणि भाकरी परिवार आणि त्यांना मदत करणारी सर्व मंडळी, त्यांच्या माध्यमातून या पितृपक्षाच्या पावन पर्व काळामध्ये आईच्या आणि वडिलांच्या त्या ठिकाणी स्मृतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं। आणि त्याचा आजचा त्या ठिकाणी काल आपलं भागवत ग्रंथ पूर्ण झाला संध्याकाळी, आणि आज त्या कार्यक्रमाची सांगता आपण त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने करणार आहोत। महाराष्ट्र म्हटला की त्या महाराष्ट्रामध्ये काही नवनवीन परंपरा आहेत। महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही गेले तर काला तुम्हाला दिसत नाही। रामायणाची पूर्णाहुती 9व्या दिवशीच होणार, भागवताची पूर्णाहुती 7व्या दिवशीच होणार, पण वारकरी संत म्हटले की त्यांचा विषय ठरलेला आहे काला, काल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्णता होत नाही। कारण काय असतं, पूर्ण कार्यक्रमाचं नाक म्हणजे काला आहे। आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे? सगळेच महत्वाचे आहेत, असं काही बाकीचे काही बेकाम आहेत असं नाही। पण जुन्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, जर घरची मंडळी, प्रतिष्ठित मंडळी जर मुलगी पाहायला गेले
आणि मुलगी पाहून घरी आले, आता विचारायची गरज नाही. कारण हे मुलगीला पाहायला गेल्यानंतर कधी गुपचूप फोटो काढतात आणि व्हॉट्सअपला इकडे सेंड करतात, कळतही नाही. म्हणजे मुलगी पाहायला मिळते लगेच, अशी अशी मुलगी दिसते. किंवा अगोदरच पाहायला जायच्या अगोदरच. पण जुन्या काळात मोबाईलची व्यवस्था नव्हती. मग ते मुलगी पाहून घरातील त्या ठिकाणी मंडळी आली की घरातली त्या ठिकाणी वयोवृद्ध वयस्कर मंडळी विचारायची, का हो मुलगी कशी आहे? गोडी आहे दिसायला, चांगली आहे, सावळी आहे दिसायला. पण हे सगळं विचारल्याच्या नंतर मातृवर्ग महिला मंडळी एक विचारायच्या, नाकाला कशी आहे? कशाला? कारण सगळं ठीक असेल, सगळं ठीक असेल पण नाक जास्तच मर्यादेच्या वर. नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली. नाक नाही तेने वाया वाया गेली. नाक नाही तेने वाया. काय करावी ती पतित लक्षणे, काय करावी ती पतित लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी पतित लक्षणे, काय करावी पतित लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली. कशाने वाया गेली? नाक नाही. म्हणजे शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं इंद्रिय तर काय असेल? नाक. आणि व्यवहारामध्ये तुमच्या इकडे मराठी भाषेमध्ये बोलतात का नाही काय माहित, पण एखादा माणूस जर जास्त बोलायला लागला तर लोक म्हणतात तू गप्पा आणू नको, तुला बोलायला नाक काय नाही. समजा ज्यांनी 7 दिवस इकडे येऊनही पाहिलं नाही, कुठं या मंदिरात हा सप्ताहाचा कार्यक्रम असेल किंवा पुन्हा आता दुर्गा उत्सव आहे त्या उत्सवाचा कार्यक्रम असेल, त्याने कोणतंच सहकार्य तुम्हाला केलं नाही, आरतीला आला नाही, कशालाच आला नाही. आणि एक दिवस अचानक आला नवरात्रामध्ये 7व्या 8व्या दिवशी आणि येऊन आमचे बोंडे साहेब सर्व कमिटीला काहीतरी अक्कल शिकवायला लागला. तर साहजिकच ती मंडळी म्हणतात तुम्ही बोलून आले खूप चांगलं आहे, पण हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि मराठी भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलत असताना तुम्हाला बोलायला काय नाही? नाक नाही. म्हणजे शरीरामध्ये नाक महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे? अहो एका व्यक्तीने त्या ठिकाणी म्हणे भगवान शंकराची साधना केली आणि भगवान भोले बाबा लवकर प्रसन्न होणारा दैवत आहे. भोले बाबा प्रकट झाले, काय पाहिजे म्हणे, पण माणूस खूप आज्ञाधारक होता. एवढा आज्ञाधारक, तुम्ही म्हणाल कोणाची आज्ञा पाळत होता? आई वडिलांची का? हो आई वडिलांची पाळत असेल, पण बायकोच्या आज्ञेत होता. कोणाच्या आज्ञेत? तो म्हणे देवा तुम्ही प्रसन्न झाले, 10 मिनिट थांबा, आता पळत जातो म्हणे. कोणाला विचारून येतो? बायकोला विचारून येतो. गेला माणूस, पळत गेला. पळत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बायकोने सांगितलं का हो असे पळत का आले, काय घाई झाली? काय नाही म्हणे, भगवान शिवजी प्रसन्न झाले. भगवान शिवजीला काय मागायचं? भगवान शिवजीने सांगितलं होतं की तुला त्या ठिकाणी 2 वरदानं मी देणार. 2 वरदानामध्ये काय मागायचं ते माग. त्याला वाटलं कडे आपलं गणित हमेशा चुकतंय, आता भगवान शिवजी काय पुन्हा पुन्हा भेटणार नाही. पत्नीला विचारलेलं आणि जमत नसेल, आपल्या डोक्यात येत नसतील गोष्टी, तर पत्नीला विचारलं काय वावगण वाईट असं थोडं काही आहे. काही गोष्टी आपल्या लक्षात येत नसतील. अहो पत्नी बिमार पडली ना, आपल्यावर चहा करण्याची वेळ आली तर विचारावंच लागणार आहे ना, साखर किती टाकू? पळत गेला, पत्नीला विचारला का ग भगवान शिवजीला काय मागू? गंमत अशी होती, बाई स्वभावानं चांगली होती, दिसायला चांगलं होतं, सगळं होतं, पण नाक कसं होतं? ती म्हणे आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत, कोणत्याच गोष्टीची कमी. तुम्ही भगवान शिवजीकडे जा आणि त्यांना सांगा की माझ्या पत्नीचं नाक चपटा आहे, पत्नीचं नाक लंब करून द्या. हा गेला काय काय भगवान शिवजी शिवजी एका वारामध्ये मी तुम्हाला सांगतो म्हणे माझ्या पत्नीचं नाक काय करून द्या. दुसऱ्या वाराने अहो हे विचारायचं तर आलो म्हणे मी, आता विचारून येतो म्हणे उद्याला उद्या तुम्ही याल का? उद्या तुम्हाला सांगेल. आणि त्या ठिकाणी महाराज यांनी काय म्हटलं होतं, नाक काय करून द्या. नाक जेच लंब झालं तर गल्लीच अडवली नाकाने. आता एवढं लंबही ठीक वाटणार आहे का?
हा घरी गेला तर ते सोंग. तिने पुन्हा सांगितलं दुसऱ्या वरात, एक काम करा, शिवजीला सांगा की माझ्या बायकोचं नाक छोटं करून द्या. आता छोटं करायला गेलं, एवढं छोटं झालं तर नाकच गायब झालं. तुम्हाला सांगतो, या तुमच्या नाकामध्ये सुंदर एक तुमचा दागिना घातला जातो, त्याला नथ, मोरणी, वेगवेगळे त्याला नाव आहेत. त्या दागिन्याचं वर्णन आपण करतो. ज्या मालकाने तो दागिना आणला त्याचं वर्णन आपण करतो की माझ्या मालकाने मला सुवर्णाची मोत्यात हिरा जडवलेली, मोती जडवलेली काय आणली, नथ आणली. पण ज्याने नाक दिलं त्याची आठवण कधी येते का आपल्याला? अहो, जर त्या परमात्म्याने नाकच दिलं नसतं तर मला वाटतंय त्या नथीची, त्या नाकातल्या दागिन्याची काही किंमत, अहो नाकच नसतं तर तिथं खोटी ठोकावं लागली असती, तर खोटीला अडकावं लागली असती. म्हणून जसं आपल्या शरीरामध्ये नाक महत्वाचं आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये काला महत्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला स्वरूपात कीर्तन संपल्यानंतर आपल्याला काला मिळणार आहे. त्या काल्याला दही लाईचा काला म्हणतात. कशाचा? खडकी सोडिलेल्या मोठा आजीचा दही काला घुमटा. काला काला म्हणजे काय की दोन पदार्थ एका ठिकाणी येणं किंवा अनेक पदार्थ एका ठिकाणी येणं आणि ते एकरूप होणं. दोन रूपानं न दिसता दोघं एकरूप होणं किंवा अनेक पदार्थ एकरूप होणं, त्याला काय म्हणायचं? काला. आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी दोनच पदार्थाचा काला केला जातो, एक दही आणि एक लाही. त्या ठिकाणी दोघही पांढरे आहेत. कसे आहेत? पांढरे शुभ्र आहेत. आपल्या मराठी भाषेमध्ये ढवळा रंग कोणता? पांढरा रंग, पांढरा शुभ्र. आणि त्या दोघांची गंमत आहे. आणि हा जो शीतलतेचं, शांततेचं प्रतीक पांढरा रंग आहे. कशाचं? कारण युद्ध विराम करायच्या वेळेस मी अगोदर बोललो तुम्हाला भागवतामध्ये, कोणती पताका दाखवली जाते? लाल, हिरवी, निळी, नाही कोणती? पांढरी दाखवली जाते. आणि तुम्ही पहा, पांढरा पोशाखही कधी कधी स्त्रियांना वगैरे शास्त्र त्याची एवढी जास्त अनुमती देत नाही पांढरा काळा वगैरे पोशाख घालायला. पण पांढऱ्या पोशाखातला वारकरी कसा चमचम करतो? ती त्याची चमक नसते, ती त्याच्या कशाची चमक असते? पोशाखाची चमक असते. पांढरा शुभ्रा रंग ते दही जे आहे पांढरं शुभ्र असतं. तिची लाही असते ना, लाही काल्यामध्ये वापरली जाते. त्या लाहीची गंमत असते. जर ती लाही आता त्या मक्केपासूनही बनते, ज्वारीपासूनही बनवली जाते आणि ते धांदाचे तांदूळ केले की त्याच्यापासूनही काय होते? बनवली जाते. मला वाटतं लाही बनवली की नंतर ती जमिनीत पेरल्यावर निघून येईल. म्हणजे तिची जन्म मरण परंपरा काय होते? खुंटीत होते, खंडित होते. आणि अशी ज्या लाहीची जन्म मरण परंपरा खंडित झालेली आहे, अशा लाहीपासून आणि दहीपासून काय बनवला जातो? काला. आणि गंमत अशी, दही लाही एकात टाकलं की त्याचा काय होतो? काला. पण तुम्हाला म्हटलं आता दही लाही काला केला तुम्ही, पण दोघं पुन्हा वेगवेगळे करता येईल. आणि तुमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, इकडे गोंदिया या भागात काला खूप सुंदर होतो. फक्त दही लाही नसते त्यात, त्यात सगळंच असतं. त्यात लोणचं असतं. आणि देवाने असाच काला केलेला आहे. भागवतामधलं जे वर्णन आहे काल्याचं, त्यात तिखट वस्तू असतात, त्यात सेब कापून टाकलेले असतात, त्यात डाळिंबाचे दाणे टाकलेले असतात. ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळं उपलब्ध आहेत ते काय केले जातात. एकदा मी पहिल्यांदाच तिकडं नागपूर भागात कीर्तनाला गेलो होतो, ते मिरच्या कापलेल्या दिसल्या मला तिच्या. तर ते आमच्या तिकडला काला वेगळा. मी विचारलं एका जणाला, काला एक महाराज होते आमचे दुरंतर काकासारखे बसलेले. म्हटलं का मिरच्या वगैरे काय याचा अर्थ? टाकतात म्हणे महाराज. पण त्यांनी त्याचा तात्विक अर्थ सांगितला मला. म्हणजे महाराज काला म्हणजे आंबट, खारट, तिखट, गोड सगळे एका जागी आहे ना, त्याला काय म्हणायचं? काला. म्हणून त्या ठिकाणी सगळे वेगवेगळ्या जाती पंथाचे, वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या नगरामधले, वेगवेगळ्या भागामधले सगळ्यांनी एका जागावर येणं आणि प्रेमाने भगवंताचं चिंतन करणं हा काय? आता तुम्ही एका भागामधले आहेत का? काही काहीचे दूर दूर घर आहेत, त्यांचे दूर काका इकडे घेऊन गेले होते, अंतर घर आहे. पण सगळे एका जागेवर येऊन भगवंताचं भजन करणं याला त्या ठिकाणी काला म्हणायचं. सगळे ज्या विचाराचे जे असतील त्या सगळ्यांना एकत्रित करणं हे काल्याचं स्वरूप आहे. आणि पहिला काला जो आहे
तो खडकी सोडियेला मोठा आजीचा दही काला गोमटा. हा नंबर 1 चा सुरुवातीचा काला आहे. आता हा प्रसाद झाला, कीर्तन झालं म्हणजे आपल्याला तो काला काय मिळणार आहे. 2 नंबरचा दुसरा काला आहे हरिनामाचा खिचडी काला. कशाचा काला? त्या दही लाईचा काला कदाचित आपल्याकडून करणं होणार नाही, आपल्याकडून शक्य होणार नाही. तुम्ही सांग का होणार नाही? सोपं आहे महाराज. दही आणायचं, लाया आणायच्या, सेप आणायचे, डाळिंब आणायचे, सगळ्या एकत्रित करायचे, काला करायचा. फक्त तसा काला होत त्याच्याकरता कीर्तन करावं लागतं, त्याच्याकरता भागवत करावं लागतं, त्याच्याकरता भजन करावं लागतं. नाही 7 दिवसाचा तर निदान त्या ठिकाणी राहू द्या, काय नाही फाटलं तर फाटू दे, त्याला कीर्तन होऊ द्या. नाही फाटत ते, त्याला पहिल्या दिवसापासून सांगितलं की तू बरोबर कर म्हणून, पण त्याचा पत्ताच नाही, आताही नाही तो. कारण ते साऊंडवाल्याच आहे ना मंडळ, त्याचं साऊंडवाल्याचं असं पक्क लक्ष पाहिजे कुठं काय कमी पडलं. आता घरमालकही किती वेळेस सांगणार आहे. आणि माझा स्वभाव आहे की 3-3 वेळेस एक गोष्ट सांगली तर पुढच्या माणसाचा अंत करून दुखावे, त्यांनीच ती वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे. आता कीर्तनाच्या वेळेवर तो तिथं बसून पाहिजे होता, कारण हे नाकाचं कीर्तन आहे, नाकच कटलं तर करता काय? कशाचं कीर्तन आहे? आता तुम्ही 7 दिवस भागवत ऐकलं, 7 दिवस भागवत दणदणीत झालं आणि कीर्तन जर असं ढिल्लं पडलं, तुम्ही सांगा जे आज आलेले ते म्हणजे तुम्ही खोटं बोलले, भागवत चांगलं झालं, काही मेळ बरोबर नाही वाटलं आम्हाला. आमच्या इकडे ऑपरेटर 1 मिनिट नाही हलू देत आम्ही जागेवर. पैसे 2000 शिल्लक घे, जर नाही थांबला तर चाल, तू उचल तुझं सामान सगळं, आम्ही दुसरा बोलवतो लगेच. विठाला 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 दही लाईचा काला करायचा असेल, नाही मंडपात, नाही मंदिरात, तर घरातल्या घरात तरी काय करावं लागतो, काहीतरी चिंतन करावं लागतं. आणि ते चिंतन केल्याशिवाय त्याला काल्याचं स्वरूप येत. असा भागवत सप्ताह करायचा म्हटलं का सोपं आहे का? सगळं नियोजन करावं लागतं, त्यावेळेस त्याला काल्याचं स्वरूप येतं. तो म्हणता मला सगळ्यांकडून शक्य नाही, सगळ्या लोकांकडून हे शक्य आहे का? 7 दिवस भागवत ठेवायचं, सगळं नियोजन करायचं, खूप जड जातं महाराज. मी एक दिवस तर बोललो की लग्न करणं एखाद्या वेळेस सोपं आहे, काय करणं पण हे खूप अवघड आहे, सगळं नियोजन करावं लागतं, सगळं जड जातं. मग तू म्हणाल महाराज जर हे जड असेल तर आम्हाला काला करावा वाटला तर आम्ही कसा करावा? दुसऱ्या क्रमांकाचा काला सांगितला संतांनी, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला. मोही दासा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला, हरी नामाचा खिचडी काला. बसा पहिले खुर्चीवर बसा, स्वामीच्या ध्यानात येणं तुमच्या तसं जमणारच नाही. ते सुरू असताना ध्यानात येईल, ते बोलत असताना तो नाम जप यज्ञ तो परम, बांधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. झोपेतून उठल्याबरोबर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणू शकता, झोपता झोपता म्हणू शकता,
पडल्या पडल्या म्हणू शकता, आंघोळ झाली नाही तरी म्हणू शकता, भांडे घासताना नाही म्हणू शकता, कपडे धुताना सुद्धा म्हणू शकता, स्वयंपाक करताना सुद्धा म्हणू शकता. जर सासूबाईचा राग आला तुम्हाला तर रागा रागा सुद्धा रागा. आणि त्या टायमाला आवर्जून म्हणायचं. कोणत्या टायमाला होत नाही मला माहिती आहे, सासू सुनाचे तुमच्याकडे भांडणं होत आणि जर होत असतील तर मला सासू सुनाचं भांडण थांबवायचं औषध देता येतंय आणि ते मी फुकट देतो. फुकट पैसे घेत. पाहिजेत का तुम्हाला? कोणाला पाहिजेत का? कोण म्हटलं हो? म्हणजे तुमच्याकडे होतात वाटतंय. हो कोणीच म्हटलं नाही. कारणच नाही ना भांडण व्हायचं. पण कदाचित जर होत असतील तर त्या टायमाला सासूबाईचा मुलगा आहे, सासूबाईने कमाई केलेली आहे. कधी कधी टेम्परेचर तापमान अचानक वाढतं, जसं आता वाढू राहिले तसं सांगता येत नाही. कारण त्या किती केल्या तर कोण आहे? सासूबाई आहेत. घरात त्यांचा दरारा राहतोच ना. मेहनत करून घर उभं केलेलं आहे. आणि काय होतं माहितीये का, कोणतीही वस्तू जुनी झाली की ती गरम व्हायला लागते. काय व्हायला लागते? मोबाईल जुना झाला की काय होतो? गरम. एखादं इंजन असेल तर गरम होतं. टीव्ही सुद्धा काय होते? मग हे साहजिक आहे. मी उद्या म्हातारा झालो आणि मी कोणाचा सासरा झालो तरी जुनी वस्तू झाली म्हणजे ती काय होते? मग कदाचित सासूबाई जर काही कारणास्तव गरम झाले असतील किंवा विनाकारण झाले असतील, अशा कारण नसताना झाले असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून त्या रागात इतक्या प्रेमाने शब्द बाहेर नाही पडत. मग त्यावेळेस रागात काय रामकृष्ण हरी कधी मरती करणं रामकृष्ण हरी असं हे कधी मरती करणं हळून म्हणायचं. आता पेटल्याशिवाय राहा असं पहिला मुद्दा म्हणायचाच नाही. पण मला मुद्दा हा सांगायचा की त्या टायमाला तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि जर तुमच्या मुखामध्ये नामस्मरण असलं तर सगळ्यात मोठा उपाय हा मनातल्या मनात नामस्मरण करणे. किंवा वादविवाद त्या ठिकाणी विरोध म्हणून सोडून द्या. पण वादविवाद होण्याची वेळ येत असेल मित्रामित्रामध्ये, घरामध्ये, पती पत्नीमध्ये, कोणामध्ये, तर पुढचा व्यक्ती जर बोलत असेल तर त्याला सगळ्यात मोठा उपाय गार करण्याचा. कोणता? तो जर आपल्याला चिडवत असेल, तो जर आपल्याला शिव्या देत असेल तर आपण मुकट्या राहणं याच्यासारखा त्याचा दुसरा अपमानच नाही कोणता. कशासारखा? आणि त्यातही पुन्हा आपण असं नाराज नाही राहायचं त्याला शिव्या दिल्याच्या नंतर. आपण न ऐकल्यासारखं करायचं नसतं, मस्त राहायचं की आपण ते ऐकलं. त्यावेळेस आपोआप गार होतो तो. त्याला असा पश्चाताप होतो. एकनाथ महाराजांना एकदा एका माणसाने शिव्या दिल्या म्हणे. 10-15-20 शिव्या दिल्या. महाराज मस्त उभे राहिले असते. आता त्याचा अनुभव रोजचा हा होता की शिवी दिल्याबरोबर पुढचा व्यक्ती काय द्यायचा? शिवी द्यायचा. भांडण सुरू व्हायचं, वाद सुरू व्हायचं. यांनी जवळजवळ त्याला 1 नाही 2 नाही एकनाथ महाराजांना 50 शिव्या दिल्या. एवढ्या शिव्या देऊन झाल्याच्या नंतर थकला तो. महाराजांनी म्हटलं झाला का स्टॉप तुझ्याकडचा? बाकी असं तर मी थांबतो म्हणे. हा गार झाला महाराज. महाराज घरी गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाराजाला विचारायला गेला की महाराज काहो, मी जर संसारामध्ये कोणालाही शिव्या देण्यात ते लोक मला त्याच्या उलट काय देतात? ते जर माझ्यापेक्षा ताकदवान असते तर मला काय करतात? मारतात. तुम्ही शिव्या दिल्याच्या नंतर शिव्याही दिल्या नाही, तुम्हाला रागही आला नाही, काहीच नाही. महाराजांनी त्याला दिलेलं उत्तर खूप गोड आहे. काय उत्तर आहे त्याचं? ते म्हणे तू दिल्या, तुला देऊन समाधान वाटत होतं म्हणून मी ऐकायला उभा राहिलो. तू दिल्या पण मी घेतल्या. आणि मला वाटतं एखादी वस्तू जर दिली, भागवताच्या व्यासपीठावर असताना, इकडे तिकडे असताना तुम्ही येता प्रेमाने, जसं तुम्ही काल म्हटलंच की आपलं बहीण भावाचं, आई मुलाचं, नातवाचं आजोबाचं नातं आहे. मग आमच्या महाराज मंडळीच्या आमच्या तुम्ही सहज 10-5 रुपये देता की हे चॉकलेट घ्यायला. आता मी जर म्हटलं मला पाहिजेच नाही तर पैसे कोणाला राहतील? ते तुमचे. मी म्हटलं नको, मला नको तुमची दक्षिणा असं म्हणत नाही मी. ती तुम्ही दिली की घेतो. पण जर तुम्ही द्यायला लागले की नाकारला की नको नको मला नको, मग तुमचे पैसे कोणाला राहणार आहेत? एकनाथ महाराजांनी म्हटलं तू शिव्या द्यायचं काम केलं पण मी घेतल्या नाही, तुझ्या तुलाच म्हणे. मग त्या टायमात आपण रामकृष्ण हरी
रामकृष्णारी रामकृष्णारी कोणत्याही काळामध्ये आपल्याला नामस्मरण करता येतं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती, हो दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळ वेळ उच्चारिता नाही, काळ वेळ उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी बरोबर झालं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कधी नामस्मरण करू शकतो, पण तुकाराम महाराजांनी एक आठ सांगितली, त्यातलं वर्म सांगितलं. वर्म हरिनामाचा खिचडी काला. तुम्ही नामस्मरण करणं हा कालाच आहे, ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस. पण काला व्हावा असं वाटत असेल तर प्रेमे मोहिला साधने. त्याला प्रेमाचं मोहन पाहिजे. म्हणजे कशाचं? नामस्मरण करत असताना त्यात जर प्रेम असेल तरच काला होईल. बिना प्रेमाचा काला होणार आणि नेमकी त्याचीच कमी पडते आपल्यामध्ये. आता पैशाने लोक मोठे झाले, घराने मोठे झाले, कपड्याने मोठे झाले, पण मला वाटतंय प्रेमाने माणसाकडे दरिद्री आलेली आहे. प्रेमाचा काय आलेल्या लोकांमध्ये त्या ठिकाणी अभाव आहे. आणि भारतीय जी माती आहे ना, या मातीची गंमत आहे. श्रीमंती असो गरिबी असो खायला असो नसो, पण इतकी रीत आहे की इथं प्रेम महत्वाचं आहे. पहिल्यापासून काय महत्वाचं आहे? आणि तर माणूस माणसावर प्रेम करतो एवढंच नाही, मालक जर बाहेरून आला तर त्यांनी पाळलेला कुत्रा सुद्धा मालकाच्या समोर येऊन काय करतो? मालकाचं त्याला ज्या पद्धतीने स्वागत करायचं त्या पद्धतीने मालकाचं काय करतो? आणि ते माणूस माणसावर प्रेम करतो यात नवल नाही, करत होता यात नवल नाही. मालक जर बाहेरून आला आणि गायीजवळ जर गेला तर ती गाय सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मालकाचं काय चटायची? अंग चटायची. कारण या ठिकाणी तिथली रीतच होती महाराज. है प्रीत जहां की रीत जा सदा, है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत उसी के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहां की रीत सदा, है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ. काही शब्द इकडे तिकडे झाले असतील, पण तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल. पिक्चर म्हटलं का नाही कुठलं? अरे पण कचऱ्यात हे माणी मोतीन पैसे पडले असतील तर घ्यायला काय हरकत आहे? हिरा पडला असेल, पिक्चरामध्ये सगळं वाईटच आहे असं नाही. कुठेतरी पाश्चात्य देशामध्ये तो त्या ठिकाणी नायक पिक्चराचा हिरो जातो आणि त्याला सगळं वाईट दृश्य दिसतं. त्यावेळेस त्याला गायन करण्याकरता गाणं करण्याकरता आग्रह केला जातो. त्यावेळेस सांगतो की बाबा मी या वाईट वस्तूंना हात लावणार. त्यांनी सरळ सांगितलं, है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात. इथं प्रेम होतं महाराज. या मातीवर प्रेम करावं. ही माती सामान्य आहे. या ओठानी चुंबून घेईल हजारदा ही माती. ज्याला या मातीचं महत्व कळलं तो या मातीला माती नाही म्हणत. या भारतीय मातीला मातृभूमी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आणि मातृभूमी या नात्यानं अरुंधतीने गायलेलं सुंदर गीत आहे. त्यातलं एक कडवं आहे. सगळं म्हणायला वेळ नाही, फक्त मी एवढ्यासाठी म्हणतोय. ध्यानात ठेवायचं, युट्यूबवर टाकायचं, घरी गेल्यावर मस्त आपल्या कार्यक्रमाच्या आठवणीत ऐकायचं. त्याचा फायदा एक होईल ना. आम्ही गेल्यावर आम्हालाही तुमची आठवण येणार आहे, तुम्हालाही आमची आठवण येणार आहे. पण ते गीत जर लावलं तर आमचे महाराज लोक दिसतील का नाही? हा मंडप दिसेल का नाही?
आता हा भैया शूटिंग करून आला, हा लगेच तो कार्यक्रम युट्यूबला सोडणार आहे का? आता आपला पूर्ण हरिपाठ आहे कशावर? युट्यूबला सगळा. पण कदाचित आपल्याकडे मोबाईल नसेल, मोठा नेट नसेल, मोबाईल मध्ये इंटरनेट चालत नसेल, चालवण्याचं ज्ञान नसेल आपल्याला, पण ते गीत कुठं जर कानावर पडलं तर तुम्हाला लगेच कळेल का हे म्हटलं होतं कुठं? भागवतामध्ये म्हटलं होतं, या ओठानी चुंबून घेईल हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती. ही जी भारतभूमीची माती आहे, या ओठानी चुंबून घेईल हजारदा ही. किती वेळा आणि किती वेळा मला जन्माला यावं? अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे या जन्मावर, या जन्मावर सतता प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर सतता प्रेम करावे. शतदा प्रेम करावे या जन्मावर, या जगण्यावर. कितीदा? शतदा. हे जे जीवन दिले ना देवाने आपल्याला, तुम्ही खूप भाग्यवान लोक आहे, कारण तुम्ही अशा परिसरामध्ये जन्माला आलेले आहेत की त्या ठिकाणी परमार्थ होतो. त्या परमार्थाला सहकार्य करणारे लोक आहेत. आपल्याला गुणगुण करायला म्हणायला काय हरकत आहे? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वाटत होतं आम्हाला दुपारची वेळ आहे, दिंडीत कोणी येणार नाही, आपल्यालाच वाचत वाचत जावं लागेल. पण काल सांगितलं आणि पक्क ध्यानात ठेवलं, रोडनं मावत होती एवढी गर्दी झाली हो. माणसाला नियम माहित आहे की चालत असताना कोणत्या साईडला चालायचं माहिती आहे का नाही? कधी साईड चुकते का आपली? पण त्या दिंडीत इतके हाव विभोर चाललो आपण, पूर्ण रोड आमचाच. आज कोणाचा? एक जर मला येऊन सांगितलं, महाराज तुमचा ऐकतील म्हणे लोक, तुम्ही माईकवर जाऊन सांगा की त्यांना म्हणावं कोणत्या साईडला चला. म्हटलं आज वो किसकी सुनेंगे नहीं, 7 दिन उन्होंने भागवत का अमृत पिया है, इसकी मस्ती है, ये किसकी सुनेंगे. आम्हीच रोड त्यांचा आहे, एक दिवस चालले आम्हाला त्याने घेऊ द्या, ज्याचा त्याचा आनंद ज्याला त्याला घेऊ द्या. सुरुवातीला आमच्या महाराज लोकांनी उद्धव महाराजांनी गळ्यात मुर्दन घेतला होता, यांनी माईक वगैरे घेतला होता. म्हटलं आज फक्त गावकऱ्यांना चान्स. कोणाला? हा, एकता भजन मंडळ, दुसरं भजन मंडळ कोणतं? 2-3 भजन मंडळ होते. खूप आनंद त्यांनी त्या ठिकाणी घेतला. मला मुद्दा हा सांगायचा, माझ्या बोलण्याचं तात्पर्य हे की ह्या मातीमध्ये त्या ठिकाणी एकमेकावर काय केलं जात होतं, आणि आजही त्या ठिकाणी आनंद आहे ज्या ठिकाणी प्रेम आहे. त्या ठिकाणी इथं आनंद काय उराला, काय उराला आनंद? इथं काही देवाण घेवाण नाही. आपलं एक प्रेमाचं नातं आहे, परमार्थाचं. असं काही रक्ताना आपलं काही नातं नाही की माझे मामा तुमच्या गावचे होते, तुमचे मामा माझ्या गावचे होते, असा कुठलाही संबंध नाही. फक्त या आनंदामध्ये कारणीभूत मूळ तर काय असेल तर त्या ठिकाणी प्रेम आहे. प्रेम काय? आणि ते शुद्ध सात्विक प्रेम. प्रेमाची आज जगाने जी व्याख्या केलेली आहे त्या अर्थाने त्याला पाहू नका. आज जर मुलगा मुली पळून गेले आणि लग्न जर झालं तर लोक त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लव मॅरेज. आणि मराठीमध्ये त्याला शब्द आहे प्रेम विवाह. कोणता विवाह? त्या प्रेम शब्दाचा खराबा करू नका, कारण तो प्रेम विवाह नाही. शारीरिक आकर्षण वाढलं आणि म्हणून ही क्रिया घडली. आणि जर तो प्रेम विवाह असता तर नंतर दोघं काही वेळाने काही काळाने वेगळे झाले. कारण जिथं
जिथं प्रेम असतं तिथं त्या ठिकाणी वेगळेपणा सुद्धा एक रूपता असते. प्रेमाच्या ठिकाणी ध्यानात ठेवा. त्याला प्रेम विवाह म्हणता येत नाही, त्याला प्रेम म्हणता येणार नाही. ही भोग प्रवृत्ती आहे. पण चुकीच्या शब्दांचा त्या ठिकाणी, चांगल्या शब्दांचा चुकीच्या ठिकाणी आपण काय करतो. आणि प्रेम त्याच वेळेस म्हणायचं. त्यांचं जीवन शेवटपर्यंत जर सारखं चालत असेल, एकमेकाला सांभाळून घेत असतील, नंतर त्याला प्रेम विवाह म्हणता येईल. पण मध्यंतरीच काही काळ गेल्याच्या नंतर दोघांमध्ये जर अंतर पडत असेल तर ते प्रेम नाही. कारण प्रेम खूप वेगळं आहे महाराज. प्रेमाच्या बाबतीत उदाहरण देत असताना कोणाचं दिलं जात नाही, फक्त गोपींचं दिलं जातं. कोणाचं? कारण देवावर प्रेम कोणी करावं? गोपींनी करावं. नारदाला विचारलं, नारद भक्तिसूत्रामध्ये नारदाने सांगितलं प्रेम कोण करावं? फक्त गोपींनी करावं. परमात्मा प्रेम कोणी करावं? कबीरदासांना एकदा म्हणायला लागले, काय तुमचं प्रेम आहे म्हणे देवावर, काय तुमचं प्रेम आहे देवावर? त्यावेळेस कबीरदास महाराजांनी सांगितलं बस झालं म्हणे. आता तुम्ही 2-3 वेळेस म्हटले ठीक आहे, पण माझं प्रेम देवावर नाही म्हणे, आहे पण गोपीन इतकं. आणि त्यांनी एक दोहा सांगितला. कबीर महाराज सगळे म्हणायचे ना, कबीर कबीर क्या कहते जाओ जमुना तीर. कहाँ जाओ? अरे कबीर काय म्हणता तुम्ही? अरे कबीर क्या कहते जाओ जमुना तीर. एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर कबीरा, बह गए कोटि कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये किती कोटी कबीर वाहून गेले म्हणे. असं प्रेम आहे. आणि शब्द खूप छोटा आहे महाराज, पण ते अंतःकरणामध्ये निर्माण होण्याकरता आणि जपण्याकरता जीवन जातं बरं का. ध्यानात ठेवा. प्रेम शब्द किती आहे? फक्त 2 अक्षर आहे. 2 अक्षर. किती? प आहे मराठी मधलं. त्याच्या पोटामध्ये खाली काय ऋण येते, मात्रा वगैरे, आणि पुढं काय मगराचा आहे. मराठीमध्ये आपण शिकलो पण आहे. म्हणजे 2 अक्षर आहे फक्त. किती अक्षर आहे? कबीरदासांनी त्याचाही उल्लेख केला त्यांच्या वाङ्मयामध्ये. जे पोथी पुराण वाचून अहंकार जतन करणारे आहेत ना, की बाबा आमचे एवढे श्लोक पाठ आहेत, एवढे ग्रंथ मुख पाठ आहेत, आमच्याशिवाय दुसरा कोणी ज्ञानी नाही, त्याला त्या ठिकाणी कबीरदास महाराज काय म्हणतात माहितीये का? अरे पोथी पड पड जगमुआ पंडित भयान होय. खूप पोथ्या वाचल्या, खूप वाचू नये असं मी म्हणत नाही. याचा चुकीचा अर्थ करून माहिती वाढेल. आणि कदाचित जर तुमचा विवेक जागा नसेल तर माहिती वाढता वाढता अहंकारही काय होईल? तुम्ही पंडित होऊ शकणार नाही. वाचनासहित माहिती सहित तुमच्याकडे काय महत्वाचं आहे? प्रेम महत्वाचं आहे. कबीरदास महाराज म्हणतात पोथी पड पड जगमुआ पंडित भयान होय. 2 अक्षर प्रेम को पढ़े सो पंडित होय कबीरा, पढ़े सो पंडित होय. किती अक्षर? 2 अक्षर. पढ़े सो शब्दाचा अर्थ काय? की फक्त वाचणं एवढा त्याचा अर्थ नाही, ते जगता आलं पाहिजे. एक दिवस त्या प्रेमाबद्दल आपण बोललो होतो. प्रेम म्हणजे काय? ज्याच्यावर आपलं प्रेम असेल त्याला जे आवडत नसेल ते सोडून द्यायचं, त्याला जे आवडत असेल ते आपण करायचं. याला काय म्हणायचं? तसं प्रेमाच्या बाबतीत त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात प्रेम नये दावता सांगता बोलता अनुभव चित्त जाणे. आईच्या प्रेमाबद्दल आपल्याला अंदाज लावता येतो का? की आई असते सकाळी त्या पोराला प्रेमाने डबा करून देते, सकाळी लवकर उठते, त्याला लोणचं देते, त्याला भाजी देते, त्याला पोळी देते. ते तर लवकर शाळेत गेले नाही त्याला काय मारते? मग काय म्हणणार तुम्ही? तिचं प्रेम नाही असं म्हणणार आहे का? आणि जर तुम्ही बोलायला लागले निष्ठुर बाई आहे, लेकराला मारते, रोज मारत असते, पण ध्यानात ठेवा तिच्या मारण्यामध्ये काय आहे? तिला वाटतंय की खर्च केलाय, शाळेत त्याला टाकलंय, याचे वडील कुठेतरी बाहेर त्या ठिकाणी लोकांकडे राबतात, त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेलेले असतात आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळतात. आणि हा जर फी भरून जर घरी राहत असेल तर याला काय केलं पाहिजे? तिच्या मारण्यामध्ये सुद्धा काय अगुरुची असतील. एक कुठेतरी मला ताई
विचारत होत्या तिकडे आल्या होत्या तर की महाराज विद्यार्थ्यांना कसं घडवावं काय घडवावं शाळेमध्ये. मी सांगितलं त्यांना, पण सगळेच विद्यार्थी घडतील असं काही सांगता येत. तर तुम्ही खूपच त्यांना अध्यात्म सांगायला लागले. त्यांच्या आवडीचा विषय जर नसला त्यांना तुमचा राग येईल. त्यांना हा तुमच्या हिशोबाचा असेल तर त्याला शिकवायला काही हरकत. कारण अलीकडं शासनानं असं केलं की विद्यार्थ्याला गुरुजीला मारता येईल. गुरुजीने जर विद्यार्थ्याला मारलं त्याच्या वडिलांनी जर कंप्लेंट केली की तुमच्यावर काय होते. म्हणून त्या ठिकाणी आता असं आहे की विद्यार्थीच्या पुढच्या वर्गामध्ये जात राहतो पण आकलीचा विकास आकलीचा विकास नसतो. म्हणून ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस काय भरावं लागते, कुठेतरी कमी असतो तो प्रेम. त्या ठिकाणी महत्वाचं आहे. इथं प्रेमाच्या बाबतीत किती बोलता येईल महाराज. एका बाजूला महाराज म्हणतात प्रेम नाही सांगता डावता बोलता. पण या ठिकाणी आपल्याला शिकवलं गेलं की खरा धर्म कोणता आहे. शाळेने शिकवलं आपल्याला. शाळेने काय सांगितलं, शब्द आठवतील का नाही तुम्हाला, लगेच आठवले नाही तुम्हाला. काय शब्द आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आलं पारे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आलं पारे. बाकी काही आपल्याकडून देणं होईल देणं होणार नाही. आपल्याकडं असेल आपल्याकडं नसेल, पण मला वाटते ते प्रेम आपण अर्पण करू. अहो हे तुम्ही आमच्या करता वेळ देणं, आम्ही येऊ तुमच्या समोर त्या ठिकाणी आमच्या गुरुकृपेने जे आम्हाला मिळालंय त्या ठिकाणी ते तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर करणं, ही कशाची देवाणघेवाण आहे, प्रेमाची देवाणघेवाण आहे. इतक्या गर्दीत तुम्हाला बसायचं काम आहे का, आहे का तुम्हाला बसायचं काम. अहो लाईट गेली तर इन्व्हर्टर आहे तुमच्या घरी, आहे गेली लाईट तर पहिला मुद्दा तर जात नाही. पण तुमच्या घरी स्पेशल पंखे आहेत, स्पेशल रूम आहे. त्या रूम मध्ये काय एसी आहे. इतक्या गर्दीत तिथे यायची काही गरज नाही. पण तरी तुम्ही आले, तरी वेळ दिला की चला 7 दिवस आपण गेलो. आज गरमी असेल पण आपण जर आज नाही गेलो तर महाराजांना बरोबर कीर्तन करता येणार नाही. आणि मी त्या ठिकाणी साऊंड लागला नाही तरी कंबर बांधून पक्का उभा राहिलो. ढिल्लं पडायचं नाही. जाऊ द्या त्या साऊंडवर काय लक्ष द्यायचं नाही. लाईट कमी जास्त होते, व्होल्टेज कमी जास्त होतं, ते बिघडतंय. त्याच्यावर कशाला आपण ध्यान द्यायचं. आणि माझ्या घशावर ताणही पडत असेल आणि मी बोलत असेल तर ही माझं काय तुमच्याबद्दल परस्पराबद्दल. कारण जीवन जगत असताना आणि त्या गोपींनी दुसरी साधना कोणतीच केली नाही. मीराबाईच्या मुखामधलं पद आहे. काही सांगितलं आरती करा ना, आरती. तिने सरळ सांगितलं नाम है जानो आरती बंदन ना पूजा की सखी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को. सखी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को. प्रेम दीवानी मेरा प्रेम जाने को. सखी मैं तो प्रेम दीवानी मेरा प्रेम जाने को. नाम का आरती बंदन आरती बंदन नाम का आरती बंदन आरती बंदन ना पूजा की सखी मैं तो श्याम दीवानी मेरा दर्द जाने को. सखी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द जाने को. सखी मैं मीराबाईने सांगितलं की माझ्या प्रेमात मी वेडी झालेली आहे. आणि जे खऱ्या अर्थानं देवावर प्रेम करतात ना त्यांना लोक वेडच म्हणत असतात. लोक कहे मीरा भई बावरी बाप कहे कुल सिरे. कारण तिने पक्क सांगितलं होतं आपल्या बापाला की माझं लग्न झालंय कोणासोबत, देवासोबत. आणि तुम्हाला जर महाराज मग त्याच्यावर प्रेम केलं तर संसारातल्या लोकांवर प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेमच करतील असं सांगता येईल. हा परमार्थ म्हणून ठीक आहे. आणि जवळजवळ संसारात धोकाच होतो. काय होतो, कित्येक मायबापाने धोका खाल्ला असेल.
मग तू म्हणसा महाराज आम्ही जे आमच्या मुलाबाळावर प्रेम करतो ते करणं सोडायचं का? मुलाबाळावर प्रेम तुमचं तसंच राहू द्या, पण ते तसंच आम्हाला मिळावं याची अपेक्षा करू. आणि याची अपेक्षा करून जर जगलात तर त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल सारखे हँग झाल्याशिवाय राहणार. त्याच्याबद्दल एकच अपेक्षा करा, खूप शिक बाळा, तुला कुठेही नोकरी लागू दे, आणि देवाला एकच प्रार्थना करा, नाही आमच्याजवळ राहिला तर चालेल, याची पत्नी ना सुखात राहायला पाहिजे. देवाने आमचं शरीर चांगलं ठेवलं पाहिजे म्हातारा होईपर्यंत, की आम्हाला सुनेच्या मुलाच्या हातातले पाहायची गरज पडली पाहिजे. जर ही भावना ठेवली तर त्याचा वियोग तुम्हाला रडवणार. आणि आईनं जर ही भावना ठेवली की मी लहानचं मोठं केलं त्याला, मी खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी, मी शिकवलं त्याला, मी त्याच्या पप्पाच्या चोरून त्याला पैसे देत होते भाऊ खायला, मी खूप मेहनत केली, या सगळ्या अपेक्षा जर ठेवल्या तर त्या एक दिवस त्याचं लग्न झाल्याच्या नंतर मावळल्याशिवाय राहणार ठेवा. कारण ती रीत आहे महाराज, जे का गीतामध्ये सुंदर म्हटलंय. मी आता प्रवास करत असताना एक गीत लावलं होतं त्या गाडीवाल्याने सुंदर, त्यांनी असंच वेगळं लावलं होतं. म्हटलं अरे जुन्या पिक्चरचं गाणं लाव म्हटलं, एखादं पिक्चरच लावायचं होतं, पण त्याने सुंदर एक गाणं लावलं होतं पहा, किस्मत वाले को मिलता है प्यार के बदले प्यार. किसको किसको पहिला शब्द महत्वाचा आहे. अरे श्लोक येत नसतील आपल्याला, आपले पाठ नसतील, पण काही गाणे तर कानावर गेले का नाही आपले? कधीतरी त्या अर्थाकडे पहा, कधीतरी पहा त्या अर्थाकडे. मी ऐकलं ते आणि मला लगेच हे पाहता पाहता मला माझं अगोदरचं ज्ञान आणि ते मी जोडलं की प्यार मिलता है लेकिन किसको? संसार में. किस्मत वाले को मिलता है प्यार के बदले प्यार. ज्याने ते गीत लिहिलं तो मी काय म्हणतो माहिती, हमको फूलों के बदले, काय के बदले की दिलेत आम्ही फुलं, हमको फूलों के बदले कांटों के हार. किस्मत वाले को मिलता है प्यार के बदले प्यार. खूप काट्यावर मोजणे की लोक आहेत की त्यांना प्रेमाच्या बदल्यात संसारामध्ये प्रेम मिळतंय, पण परमार्थामध्ये तुम्ही त्या देवावर प्रेम करा. काल सुदामजीचं चरित्र आपण ऐकलं महाराज, तो काय घेऊन गेला होता? सेफ घेऊन गेला होता का? तुम्ही तसं सोनपापड्याचे केळी प्रसादाकरता घेऊन येत होते तसं काही घेऊन गेला होता का? मग काय घेऊन गेला होता? ते पोहे, आणि तेही दुसऱ्याच्या घरून मागून आणलेले. पण मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. कशाचं गाव दिलं ते? सोन्याचं घर बनवून दिलं. कोणाचं? सुदामजीचं. आपण ऐकलं काल. कारण त्याच्यावर जर प्रेम केलं तर तो त्या ठिकाणी आपल्यावर काय करतो? तो आपल्यावर प्रेम करतो. त्या ठिकाणी धोका अजिबात होत. पण जिथं धोका होत नसेल तिथं प्रेम समर्पित करावं. कुठं? नंतर जिथं धोका होतो तिथं प्रेम करायचं, आणि नंतर पागल झाल्यावर कविता लिहत बसायचं. अगोदर विचार करा की आपला कोण आहे. जगात एक फक्त सांगतो, संतांशिवाय, भगवत भक्ताशिवाय, देवाशिवाय आपलं कोणीच नाही. वेळ आली की सगळे आपल्या आपल्या मार्गाने जाणार आहेत आपल्याला सोडून. प्रेम असावं त्या ठिकाणी देवावर, आणि त्या गोपीचं प्रेम देवावर आहे. त्या गोपीला विचारलं, संसारातल्या गोपीला, तुला काय आवडतं बाई? तिने सांगितलं, सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, आवडे देवा, सावळे परब्रह्म, आवडे देवा, सावळे परब्रह्म, आवडे देवा, सावळे परब्रह्म, Yeah.
आवडी प्रत्येकाच्या भिन्न असतात. आवड नाही असा माणूस प्रत्येकाला काही ना काही, पण आपल्याला असं काहीतरी आवडावं की ते असं अभंगातून सांगता आलं पाहिजे. कशातून? एकाला विचारलं तुला काय आवडतं? मला भांडणं करायला आवडतं. काय करायला? भांडण केल्याशिवाय माझा असंच खाली उतरत नाही बरं. कुठं? आता ही आवड का किताना सांगणार आहे का आपण? त्याचं का चरित्र लिहिल्या जाणार आहे का? असं आवडावं की आपल्याला जे आवडतं त्याचा नाश नसला पाहिजे. काय नसला पाहिजे? ते अविनाशी वाटलं पाहिजे. त्या गोपीने सांगितलं सावळे परब्रह्म आवडिया. जे सावळ आहे तो सावळा सकंकणू. भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन केलंय. दिसायला कसा आहे? सावळा आहे. आणि सावळा रंग पा देवाच्या जवळजवळ अवतारामध्ये देवाचा रंग कसा आहे? सावळा. आणि मला वाटतं सावळ्या रंगाची गंमत आहे. जास्त गोराही कामाचं नाही, जास्त आता तितके गोरे लोक आपल्याकडे दाखवायला नाही आणि तितके काळे लोक सुद्धा आपल्याकडे दाखवायला. ते आपण आता टीव्हीवर पाहू शकतो. अमेरिकेतले जर पाहिले तर मर्यादेचे वर गोरे, इतर काय राज्यातले पाहिले देशातले जर पाहिले तर ते मर्यादेचे. हा तिने ते श्रेष्ठ आहे. एखादा व्यक्ती काळा असेल तर त्याला असं चिडवू नका. काही लोक दिसायला काळे असतात, होते काले लेकिन होते कैसे? म्हटलं एका जरा अरे हम काले हुए तो क्या हुआ, मगर तितकं काम बोलीत नाही, तितकं गोरं बोलीत नाही. पण सावळा रंग हा मध्यम कसा आहे? महत्वाचा आहे. ती गोपी काय म्हणजे देवाने सावळाच रंग घेतलाय महाराज जवळजवळ. पांडुरंग परमात्मा दिसायला आपला काळा असेल पण त्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलंय सावळा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. भीमसेन जोशीचा अभंग आहे सुंदर आहे. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे. सावळे सुंदर रूप मनोहर. सावळे सुंदर आहे आणि रूप मनोहरण राहो निरंतर काय माझ्या हृदयामध्ये राहील. सावळा रंग महत्वाचा आहे आणि तो मला आवडतो. सावळे परब्रह्म आवडे या शिवा. आता परमार्थिक लोकांना हे सांगितलं तर ठीक आहे की मला सावळा परमात्मा काय. आता भागवत खूप छान सुरू आहे, भागवत मस्त सुरू आहे, भागवत महाराज मस्त सांगतात. भागवे परिवार आणि आई वडिलांच्या स्मरणात भागवत केलं खूप छान झालं. हे तुम्ही उद्या जाऊन सांगायचं बाजारात की ज्याचा भागवताचा कधीच संबंध नाही. त्याला हे तुम्ही सांगितलेलं आवडेल का? की जो कधीच मंदिराकडे जात नाही. देव धर्म त्याला धर्म काही त्याला काही घेणं देणं. तो एवढंच म्हणून याला काय दिवा काउंट करणं लावला कडे आपल्या तुम्ही कोणी विचारलंय भागवत कसं झालं काय झालं मग? किंवा रात्री तुम्ही झोपले 7 दिवस भागवत ऐकलं, सुंदर देवाच्या कथा ऐकल्या, हरिपाठामध्ये नाचले, दुपारा इथे येऊन भजन केलं आणि एवढा परमार्थ झाल्यामुळं रात्री तुमच्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आला. असं विठीवर उभा असलेला पडलं स्वप्न तुम्हाला. होतं कधी कधी असं भाग्यवानाला असं स्वप्न पडतं आणि तुम्ही सकाळी उठल्याबरोबर एखाद्या मैत्रिणीला सांगायला लागले. ती जर धार्मिक असेल पारमार्थिक असेल ती म्हणेल बाई हो होतं असं मलाही होतं कधी कधी. ती म्हणेल तुम्हाला असं. ती जर धार्मिक असली तर आणि तुम्ही तिचा देवाचा कधीच संबंध नाही. फक्त तिला उठणे की काम करायचं, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक केला की दाबून खायचं. कसं कमी नाही. आणि फक्त तिला जर सांगितलं की म्हणून तुझ्या डोक्यात फॉल्ट झाला तू दवाखान्यात जाय. म्हणजे परमार्थिक अनुभव कोणालाही सांगून फायदा. परमार्थिक अनुभव जर चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही सांगायला लागले तर तुमचा तो अनुभव लोकांच्या टिंगडीचा विषय होऊ शकतो. कशाचा?
तुमच्या मजाकीचा विषय होऊ शकतो. आणि अशीच ही गोपी सांगायला लागली, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. काही म्हणे अगं कशाला नादी लागली त्याच्या, तर गोकुळामध्ये किती गोपीनं त्यांनी वेड केलं, त्याच्या नादाला कशाला लागली. तिनं सांगितलं आता त्याच्या नादाला जेवढी लागली म्हणे मी मणी मनरा आणि वा घर केले. त्यांनी माझ्या घरामध्ये मनामध्ये काय केलंय, घर केलंय. काय म्हणतात का त्याला मनाच्या बाई, त्याला जर मनात ठेवशील तर तुझा प्रपंच बरोबर होणार. प्रपंच होण्याकरता मनाच्या बाई काढावं लागतं मला. आता कीर्तन सुद्धा त्याला थोडंसं बाजूला काय करावं लागतंय, गरबा वगैरे करायला. नाही तर आपलं कळवणी सारखं झालं असतं ना, आपण ठेवतो ना काढून त्याला, मी सांगतो ना त्यावेळेस तर आपले सगळे व्यवहार बरोबर होतात. आणि जर आपण त्याला काय माठ ठेवलं असतं तर आपले व्यवहार उलट सुलट झाले असते. आपण आपल्या घरी जायच्या ऐवजी दुसरीकडे चालले गेलो असतो कुठतरी, हो नाही आमची गोपी सारखी अवस्था झाली. पण असा रॉंग नंबर आपला कोणाचाच लागल. याचा सरळ अर्थ आहे, काय अर्थ आहे याचा सरळ, की आपलं गोपी एवढं देवासोबत प्रेम सरळ, तुमचं नाही माझं नाही. एखाद्या भाग्यवानाचा असेल तर तो भाग सोडून द्या. पण ती गोपी म्हणजे काही केले आता परमात्म्याशिवाय मला सुचत नाही. आत हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंडिले, हरिणे कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले. तिनं त्या गोपीने सांगितलं अगं तू एवढी त्या देवामध्ये वेळी होऊ नको, एवढी वेळी झाली तर तुझा प्रपंचाचा वाटोळ होईल. तिने सांगितलं होणारच आहे आता, कारण माझं मन वेड झालं म्हणे. वेड मन वेडे रमतची नाही ग, मन वेडे रमतची नाही, माझा कृष्ण भेटवा आमचं उद्या तसंच होणार आहे. आम्ही आपलं सगळं कोण एकटी करतो का आम्हाला कोण दिसणार आहे, तुम्हालाही. पण आता आपली जगदंबा मातेचा उत्सव जवळ आलाय, काही टाइम नाही. त्या उत्सवात तगली झालो की मग एकमेकाचा काय पडणार आहे, म्हणजे लगेच नाही पडणार. पण त्या देवीच्या आरतीमध्ये रमलो की मग ठीक होते सगळं. मन वेडे एक गोळ तर एवढी पिढी झाली तर तिला ताप आला. काय आला, सगळ्या गोपी आजूबाजूला बसल्या. कोण तिला गोळ्या द्यायला लागलं, कोणी तिच्या डोक्यावर काय ठेवायला लागलं, थंड्या पाण्याची पोटी ठेवायला लागलं, कोणी चंदन लावून तिच्या आगाला लावायला लागलं. तिनं सगळ्यात सांगितलं तुम्ही कोणता डॉक्टर आणला, कोणतं चंदन लावलं ते माझी ताप जाणार. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. चंदनाची चोळी करून तिच्या अंगामध्ये घातली की तिला या चंदनाने शीतलता मिळेल. कानोवन माई वेगी भेटला सांगू चांदणे चाफे ओ चंदन देवाची नंदन बिना नाव देव. तर मला देवाशिवाय काही आवडत. आणि जर तुम्हाला माझी ताप शांत करायची असेल तर फक्त तुम्ही कोणाला बोलवा, त्या देवाला बोलवा, त्या कन्हैयाला बोलवा. सहज आमचे यजमान त्यांनी काल गेल्याच्या नंतर फक्त भागवत ठेवायचं म्हणजे ठेवायचा असा विषय नाही. भागवताचे चांगले श्रोते आहेत ते. बसल्या आमचे 2-4-5-10 मिनिटं वेळ तर त्यांनाही मिळत नाही, त्या ठिकाणी सगळी व्यस्तता असल्यामुळं. पण काही प्रसंग त्या ठिकाणी महाराज उद्धवाचा गोपीचा त्या ठिकाणी खूप छान त्या ठिकाणी काय काल तुम्ही बोलले माझ्यासोबत. एक सत्र भरून उद्धवाचा गोपीचा त्या ठिकाणी संवाद सांगावा एवढा विषय आहे. ज्या ज्यावेळेस प्रसंग येईल देव ज्या ज्यावेळेस वेळ आणेल त्यावेळेस करू ना आपण. तुम्हालाही संपन्न बनवलंय देवानी, त्यांनी एकट्याने निर्णय घेतला.
आपल्यापैकी कोणाच्या मनात आलं तर होऊ शकतंय ना, काय चढ आहे. मला भक्ती मंडळाच्या ठिकाणी मंडळी सांगायला लागले होते, महाराज कार्यक्रम ठेवू आपण, कोणी नाही ठेवला तर आम्ही करू. म्हटलं काही हरकत नाही, म्हणजे होऊ शकतं. एक एक संवाद त्यातला काय त्या ठिकाणी महत्वाचा आहे, एक एक संवाद महत्वाचा आहे. ती गोपी म्हणते सावळे प्रब्रह्मावळे या जीवा, चांगले श्रोते ते भागवताचे टीव्हीवर हमेशा वगैरेच्या ठिकाणी चांगल्या तो सांगू शकतो, जो हमेशा ऐकतो तो. नाही त्याला काय असते, तू काही सांग फक्त आटप लवकर. भागवतात रावण मार का कंस मार, फक्त काय कर. असे लोक ऐकायला बसले होते आणि मी एकदा बोलता बोलता मुद्दाम गंमत केली लोकांची. मला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी रणांगणामध्ये आला, रावणही रणांगणामध्ये आला. रावणाने एक बाण घेतला, एका बाणात राम मारला. पुढचा मग काय वाचवा लागला, काय झालं, कोण मेलं माहितीच नाही तरी कोणीतरी मेलं. राम मरे का रावण मरे त्याला काही घेणं नाही, फक्त यायचं बसायचं. पण त्यातले मार्मिक मुद्दे असे श्रोते अपवादाला मिळतात आम्हाला कधी कधी, अपवादाला त्या ठिकाणी असतात काही असे लोक की कोणी मेला तरी आपल्याला काही हरकत नाही, फक्त भागवत झालं पाहिजे महाप्रसाद आपल्याला. पण श्रवण करत असताना एक एक मुद्दा तिथे लक्ष असताना असे श्रोते भाग्याने मिळतात. आणि असे श्रोते जर असले तर त्या ठिकाणी वक्त्याला बोलायला काय येते, ताकद येते. ताकद आपोआप कसं त्या ठिकाणी पाजर फुटतो चिंतनाचा तर त्याला कळत. आणि झोपाळे जर श्रोते असते तर जे पाठ करून आले ती ध्यानातून जाते, असे गंमत होते. आणि तुम्ही त्या श्रोत्यामध्ये बसणारे पण झोपाळ्या श्रोत्यामध्ये नाही, पण त्या मार्मिक पद्धतीनं ऐकणाऱ्या श्रोत्यामध्ये. म्हणून ती गोपी सांगते सावळे प्रब्रह्मावळे या जीवा, मणी मनरा आणि वा घर केले. अगं त्याला बाहेर काढलं असतं पण त्या मनात काय केलं, भाड्यानं ठेवलेला माणूस काढून देता येतो. पुन्हा तो जर आपली मर्यादेच्या वर वीज वापरायला लागला, मर्यादेच्या वर जर पाणी झाडायला लागला, आपल्या घराची तोडफोड करायला लागला, तर आपण लगेच आपलं घर असेल किंवा जो असेल भाड्याने किरायाने, काही मंडळीचं स्वतःचं घर आहे, कोणाकडे किरायाने लोक आहे, आपण लगेच सांगतो भाऊसाहेब तुम्ही लवकर तुमचं दुकान काय करा, जमा करा, कारण आम्ही खूप मेहनतीनं बांधलंय. तुम्ही कुठेही खेळ ठोकता जाओ, कुठेही त्या ठिकाणी वालपुटी मारली, सगळं प्लस्टर केलं म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण काढून देऊ. एखादा छप्पर असेल जसं उडून गेलं की तोही जाऊ शकतो. पण ज्याने प्लॉट घेऊन आपलं घर बांधलंय, तिथलं आधार कार्ड वगैरे सगळं त्याच्याकडे आहे, तिथंचं राशन तो घेतो, ग्रामपंचायतला मतदान निवडणूक आली की मतदान करतो, त्याला कोणी काढून देऊ शकतं का. ती गोपी म्हणते अगं तू जे म्हणते ते मला सगळं कळत आहे की तुझ्या लेकरा बाळाचे लग्न आले, एवढ्या लवकर जेव्हामध्ये तल्लीन होऊ नको, त्याच्या जबाबदाऱ्या पहा काहीतरी. तर माझी इच्छा आहे त्याला बाहेर काढायची, पण तो बाहेर निघणार नाही. का निघणार नाही, कारण त्यानं काय केलंय, घर केलंय. घर मणी मनरा निवा घर केले आणि माझं मन त्यात ओवल्या गेलंय. ती गोपी सांगते अभंगाच्या दुसऱ्या चरणात, काय करू साये
सखी काय करू सये. अगं त्या मैत्रिणीला ती सांगते काय करू सावळे गोवित आपे आप लपत. त्या गोपीने सांगितलं त्यानं घर केला असेल पण तू त्या घरातून बाहेर नाही. कुठून तुझं एखाद्या माणसानं घर केलेलं असतं काय करू तो गाव सोडून जात नाही पण लोक त्याला सोडून देतात. कोणाला कोणाला ते म्हणते याला दिमागाच्या बाहेर काढा. आता राहू राहिला आपल्या गावात राहू द्या पण याला डोकं लावू. असे काही गावात 4-2 लोक असतात का नाही की डोक्याच्या बाहेर आणि ते डोक्याच्या बाहेर काढल्याशिवाय कोणतं चांगलं कार्य हो. मग तू एक काम कर ना तू त्याने घर केलंय ना पण तू त्याच्या घराकडे नको जाऊ ना. तिने सांगितलं तसं नाही मी घराकडे जात नाही पण माझ्या मनाने त्या ठिकाणी काय केलंय काय करू सई सावळे आपे आपण लपत ना. तर माझं मन लपलंय म्हणे कुठं त्या परमात्म्याजवळ. आणि लपलेल्याला शोधायला का लवकर आणि लपण्याच्या बाबतीत याच्यासारखा हुशारी का कोणी दुसरा. माझं मन त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि असं झाल्यामुळं बाप रघुमादी विवरू सावळी प्रतिमा मणी मन क्षमा. काही म्हटलं मी तुला प्रयत्न करून तुझं मन बाहेर काढते. कोणातून त्या परमात्म्यातून. मी तुला वेगवेगळ्या गोष्टी सांगत जाईन. तू माझ्यासोबत कामाला चालत जा तुला 500-1000 रुपये रोज मिळेल. पैसे मिळाले की आपण मस्त त्या ठिकाणी तू थोडीशी माझ्यासोबत राहिली ना तर मी प्रपंचातल्या कामातल्या तुला रमून तुझं मन त्यातून काय करेल वेगळं काढेल. प्रयत्न करून काढू आपण मन वेगळं काढू प्रयत्न करतो. आपण कधी कधी असा तिनं सांगितलं अगं शक्यच नाही वेगळं निघणं. म्हणजे कसं काय शक्य नाही म्हणे. शक्यच नाही. कसं काय शक्य नाही शक्य. कसं काय शक्य नाही कारण तिनं सांगितलं की मन एक नाही मन तिथं लपलं होतं. पण बाप रखुमादेवी सावळी प्रतिमा मणी मन क्षमा एक झाले. काय झालं ते मन आणि परमात्मा काय झालं वेगळं असतं तर काढता आलं असतं म्हणे वेगळं. भाऊ आता आम्ही 2-3 ठिकाणी प्रेमाने आग्रह आणि बोलवलं आपल्या महाराज लोकांना. आपण गेलो शरबत वगैरे केलं मस्त छान होतं गर्दी झाली होती तर पण चुकून म्हणजे असं झालं नाही. बरं उदाहरण सांगतो मी फक्त तुम्हाला असं झालं नाही. उदाहरण सांगतो चुकून त्या ताईकडून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साखर काय पडली असं उदाहरण फक्त. साखर जास्त पडली गोड लागत होतं चांगलं पण एका व्यक्तीला साखर जास्त झालं 4-5 लोक गेले त्याला. मग त्यांनी सांगितलं ते शरबत पेत असताना साखर जास्तच झाली म्हणे. त्या ताई सांगितलं महाराज एक काम करा ना त्या पाण्यातली थोडीशी साखर काय करा काढता येते का. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीचं उदाहरण दिलंय हत्तीनीचं का लवणाची कुंजरी घातली या लवण सागरी. जसं मातीचा एखादं खेळणं बनवलं जातं. थोडक्यात आपले मातीचे गणपती बाप्पा बनवले जातात. कशाचे मातीचे. आणि त्याची स्थापना करतो पण आपण. तसं एकाने हत्तीन बनवली कशाची मिठाची. कशाची मस्त ठेवली ती घरामध्ये. आणि काही दिवसांनी त्या हत्तीवर काय बसली धूळ बसली ती मळाली आणि त्याला हत्ती धुवायला नेली समुद्रावर. कुठं आणि मस्त साबण नेले 2-4 आणि साबणाने ती हत्ती घासायला काय केली सुरुवात केली. घासली म्हणजे पुन्हा घासतो. आता एकदा जेवून येतो काय करून येतो आणि हा जेवून येईपर्यंत हत्ती चरायला गेली असेल का. मग कुठे गेली ती समुद्रात काय झाली. आता ती पाण्यासोबत एक झालेली हत्ती तुम्हाला काढता येईल का. लवणाची कुंजरी घातली लवण सागरी होयच ना माघारी परती जैसी. घातलेली हत्ती त्या पाण्यामध्ये ती पाणी रूप झाली. आता काय झाली तसं माझं जे मन आहे ना हे वेगळं काढता आलं असतं पण ते मन राहिलं. मग काय झालं मन हे राम झाले. मन हे राम झाले. मन हे राम झाले. मन हे राम Hey,
येत नाही, पाण्यामध्ये एकत्रित झालेलं मीठ जसं वेगळं करता येत नाही, तसं जे मन परमार्थ करून देवामध्ये एकरूप झालंय ते वेगळं काढता येत. आणि असं मन देवासोबत एकरूप होणं त्यालाच म्हणायचं काला. विठ्ठल विठ्ठल. त्याला काला म्हणायचं. हा काला तर खाऊ खाऊ आपला जन्म चालला. काय चालला हा त्याच्यावरून तो अहो थोडासा द्या म्हणे, थोडासा द्या म्हणे, काही हरकत नाही, शिल्लक असलं तर खायला, पण फक्त त्याचा तेवढ्याच नाव काय नाही. हे असं मन देवासोबत एकरूप होणं याला म्हणायचं काला. आणि त्या गोपीची अवस्था आहे. विठोबा कारण उद्धव महाराजांच्या मृदंगाचं सगळं काय केलं जातं, वर्णन केलं जातं. आपलं कीर्तन थोडंसं टीम झालं तर चालेल, पण उद्धव महाराजांचा मृदंग टीम पडला पाहिजे. बरेच जण त्यांच्या नादात यांच्या आवाजात काय झालेले आहेत, ज्याची त्याची आवड आहे ते आपली ताकद कमी पडू देत नाही. ते साऊंड लागो का तेच महत्वाचं आहे. आपली ताकद दाखवली पाहिजे कधी कधी आपण. त्या ठिकाणी त्याला काला म्हणायचं. त्या काल्याचं चिंतन आपल्याला करायचंय. पण त्या काल्याचं चिंतन करत असताना गंमत अशी आहे की काला त्या ठिकाणी चरित्र ते उच्चारावे गेले देवे. कोकणात परमात्म्याने ते चरित्र केलं, त्या चरित्राचा उच्चारण करावं म्हणे. विस्तार करत बसू नाही म्हणून 5-10 मिनिट आपल्याकडे आले. तशी आपली संकल्पित 2 ते 4 ची वेळ जी ती संपलेली आहे, पण लेट सुरू झाले म्हणून थोडंसं त्या ठिकाणी पुढे घेऊन मी चरित्र सांगावं असं नियम आहे. भगवान परमात्मा मथुरेमध्ये त्या ठिकाणी आले. आपण सगळ्यांनी ऐकलं. कुठं जन्म झाला देवाचा, मामाच्या घरी झाला नाही का. कुठं झाला पण मामाच्या गावात झाला, पण मामाच्या घरात झाला. मग कुठं झाला, कारागृहात झाला. कारागृहात, जेलामध्ये झाला, बंदीखान्यामध्ये झाला. अलीकडचे लेकर भाग्यवान आहे. अगोदरच्या काळामध्ये लेकरांचा जन्म व्हायचा एक तर मामाच्या घरी, म्हणजे मामाच्या घरी किंवा आपल्या वडिलांच्या घरी व्हायचा. कुठं व्हायचा, वडिलांच्या घरी. आताचे लेकर भाग्यवान आहे, त्यांचा जन्म मामाच्या घरी होत नाही आणि आपल्या बापाच्याही घरी होत नाही. त्यांचा जन्म होतो दवाखान्यात. कुठं होतो, दवाखान्यात जन्म होतो. अगोदर डॉक्टर साहेबांनी तारीख दिलेली असते की एवढ्या तारखेला तुम्ही दवाखान्यात येऊन काय करा, थांबा. दवाखान्यात जन्म झाल्यामुळं गंमत अशी आहे, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत एकच कार्यक्रम असतो, त्याच्या मागे दवाखाना. या खाना तुमच्या अजून ध्यानात नाही आलं का, तू पेटली नाही तुमची, पेटली काय कायची काला खाल्ल्यावर पेटेल. आता काय केलं, गरमी जास्त व्हायला गेली, त्यांच्या डोक्यात काय आलं, असे टुळटुळ पाहणे की मागे काय सुरू महाराज तुमचं. जन्म आताच्या लेकराचा आपण कुठं, दवाखान्यात. म्हणून जन्माला आल्यापासून एकच कार्यक्रम असतो त्याच्या मागे, दवा पोळी कमी खाना, भात लेकिन दवा. म्हणजे जेवणाच्या अगोदर गोळ्या, जेवण काही दिवसाला जेवणाच्या मधातच गोळ्या सुरू होतात. काय माहिती किती गोळ्या महाराज. एका माणसाला झोपच लागत नव्हती. कधी माझ्याकडे आला, तुम्हाला डॉक्टरकडे जाय, त्यामुळे मला बिमारी झाली, मला जेवल्यावर भूक लागत नाही, झोपल्यावर दिसत नाही म्हणे. तुम्हाला ऐकून आली बिमारी असं तुम्ही फुकट गोळ्या देतो, फुकट म्हणजे झोपल्यावर दिसत नाही आणि जेवल्यावर. मी पहिल्या तुमच्या सगळ्यात विचार करायला लागलो, काय विचारून आलं, माझ्या लगेच ध्यानात आलं. आणि मी आकर्णीपणाच्या गोष्टी वाचलेल्या आहेत. मी लगेच हजरजबाबीपणा केला, लगेच उत्तर दिलं. मला गोळ्या आहेत आपल्याकडे. कुठे आहेत म्हणलं, किती काही, हे गोळ्या तर खूप देतो म्हणलं मी. आणि माझ्याकडेच आहेत म्हटलं, कोणत्या डॉक्टरकडे, मी घरी तयार करतो म्हटलं. मी गोळ्या देतो, पण त्या गोळ्या घ्यायचा टाइम आधी ध्यानात घे, नंतर गोळ्या घे. तुला जेवल्यावर भूक लागत नाही, झोपल्यावर नाही. माझ्याकडे एक गोळी म्हटलं, एक झोपल्यावर घ्यायची, एक झोपतून उठायच्या अगोदर घ्यायची. कधी कधी झोप लागल्यावर घ्यायची, नाही झोपतून उठायच्या. त्या ठिकाणी दवाखाना. जन्म कुठे आहे,
आणि त्या ठिकाणी शेवटी मरणही दवाखान्यामध्ये. पण त्या ठिकाणी भगवंताचा जन्म झालाय कुठं? कारागृहात. तिथून परमात्म्याला इकडे आणल्या गेलं. आता भागवतात सगळं ऐकलंय आपण. पिष्ट पिशन नाही पुन्हा पुन्हा दळत बसत नाही. तुम्हाला सांगत भागवतात ते सांगत बसत नाही. परमात्म्याला गोकुळात आणलं. गोकुळात आणल्याच्या नंतर गोकुळातल्या आनंदाला पारावर नाही. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे गोकुळात आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला आधी आनंदी आनंद. कारण आनंदाचा कंद हरी परमात्मा असल्यामुळं गोकुळात आनंदी आनंद आहे. कारण गोकुळच्या सुखा झाले ब्रह्मज्ञान. केड्या वाचून जपत असे चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भितरी. परमात्मा गोकुळात गेला तरी चिंता पळून गेली कुठं? मथुरेला. गोकुळात आनंदी आनंद आहे. खूप आनंद दिला परमात्म्याने गोपाळांना, त्या गोकुळातल्या लोकांना छोटा असताना. आणि असं करत करत त्या ठिकाणी परमात्मा मोठा झाला. टाइम कमी असल्यामुळे लवकर मोठा झाला. रांगायला लागलाय भागवतात मी तुम्हाला सांगितलं. मग तो चालायला लागला. त्याने मित्रांसोबत मैत्री केली. आणि मैत्री कोणासोबत केली त्यांनी? कुठेही प्रत्येकी दिसणाऱ्या मुलासोबत नाही, गोपाळांसोबत केली. कोणासोबत? गोपाळ म्हणजे गायी पाळणाऱ्यांसोबत. कोणासोबत? मला सांगू लागले कुणीतरी की महाराज साहेब सांगू लागले त्या दिवशी गायी येतात महाराज, पण आम्ही त्यांना तसं जाऊ दे. आपले गोंडे साहेब सांगू लागले गायी येतात अंगणात महाराज, पण आमच्या इकडले आणि कोणा ते बोलताना आम्ही आमचं घर असं नाही म्हणत. आमची मंडळी कारण सगळ्याला घेऊन चालणारे कमी असतात. हो, आपलं घोडं दामट नाही, बरेच असतात. आम्ही आणि म्हणून त्या गायी कशा आहेत? अशी हडगोळी गाय. आमच्याकडे पण सोडलेल्या गायी तशा पण कशा आहेत? आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमचा तो प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठीच आपण एक कथा करणार आहे. मी अगोदरही उल्लेख केला. त्याच्यासाठी कथा केली जाईल आणि आपल्या सगळ्यांना त्यात सहभाग नोंदवायचा आहे. आणि चंद्रपूर फक्त चंद्रपुरात नाही राहिलं पाहिजे, चंद्रपूर आमच्या गोशाळेपर्यंत गेलं पाहिजे. कुठं? आपली जी सहयोग असते आपल्या प्रेमाने दिलेली जमा होईल स्वइच्छेनं. त्याचं काहीतरी गायी आहेत, शेती आहे, त्यांना चाराही आहे, पण त्याच्या निवाऱ्याची व्यवस्था नाही. ती झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाकीची लोक देणार आहेत. जेवढा सहभाग आपला असेल त्या ठिकाणी त्या गाईड करता बनवलेला एखादा हॉल म्हणा, खिणाचं सेड म्हणा, त्याला आपल्या त्या ठिकाणी या हनुमान नगराचं चंद्रपूरचं आपल्या मंडळीचं काय दिलं जाईल. तर काही लोक आहेत नागपूरचे 2-3 लोकांनी आम्हाला म्हणजे लाख रुपये कबूल केले. एका जणांनी तर देऊनही टाकले. महाराज त्या ठिकाणी ती जमीन सवान करण्यासाठी कंपाऊंड काढण्याकरता घेऊन जा म्हणे. उद्या मी मुरली गेलो तर काय करसाल म्हणे तुम्ही. मी म्हटलं अजून कार्य सुरू व्हायचं. नाही घेऊन जा म्हणे. माझा संकल्प झाला तुम्ही हे घेऊन जा, त्या कार्याला लावा महाराज, माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी गेल्यानंतर आमची जी ट्रस्ट आम्ही तयार करणार आहे त्या मंडळींनी त्या ठिकाणी ते दिले. मुद्दा हा आहे त्या ठिकाणी की ती जे गोपालन करतात, काय करतात? गोपालन करतात. गोपाळासोबत मैत्री करतो, कोणासोबतही करत. आणि गोपाळांसोबत परमात्म्याने मैत्री केली. गोपाळांसोबत मैत्री केल्याच्या नंतर परमात्म्याने त्या ठिकाणी मुख्य खेळ देवाचा गोपाळ म्हटला चोऱ्या करणे. काय करायच्या? चोऱ्या करायच्या. दही दूध ढोण्याच्या चोऱ्या करायच्या. याच्या घरी जायचं, आईनं सांगायचं. आईला कळल्याच्या नंतर कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे रागीत तुझा पितानंद मारतयाचा. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आणि संतांनी तो घड्या करायला लागल्याच्या नंतर खूप वर्णन केले देवाचं. देव कसा आहे म्हणून. कसा आहे देव? लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा.
खातो, दही दूध खातो. हे सगळ्या देवाने आपण भागवतामध्ये विस्ताराने सांगितलंय. आणि किती सांगितलं तरी ते पूर्ण होणार. सहस्र मुखाचा वर्णिता भागला. किती मुखाचा? 100 मुखाचा, 1000 मुखाचा शेष. किती मुखाचा? 2 वर्णन करायला लागलं तर त्याच्यापुढे वर्णन झालं. किती जिभा होत्या त्याला? 1000 जिभा. 1000च्या किती झाल्या? 2 जिभा. 2000 जिभा. मग 2000 जिभा होऊन जर त्याच्यातून देवाच्या चरित्राचा शेवट झाला नसन तर एका जिभावाला केवट काय करणार आहे? या केवटकून त्याचा शेवट होईल का? रामाची नौका चालवणारा कोण? नाही होणार. म्हणून त्या ठिकाणी जेवढं आपल्या कक्षेमध्ये, वेळेच्या कक्षेमध्ये, बुद्धीच्या कक्षेमध्ये बसते तेवढं आपण त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो. देवाच्या चोऱ्या वाढल्या, गोकुळाच्या सुरू झाली, गळून एकमेकाला विचार लागल्या, परमात्मा चोरी करतो. एक म्हणे कसं काय तोच करतो? गवळण दुसरी गवळणीला एकमेकीला सांगायला लागल्या. त्या ठिकाणी एकमेकाला चर्चा करायला लागल्या. एक म्हणायला लागली की त्या ठिकाणी चोऱ्या करणारा देवच आहे म्हणे. दुसरा या बिन नव्हे नासी नव्हे दुसरी या आयसी. एक परमात्मा चोऱ्या करणार आहे. मग सगळ्या मिळून त्या ठिकाणी तक्रार घेऊन गेल्या. कोणाच्या घरी? सगळ्या मिळून तक्रार घेऊन गेल्या यशोदेकडे. यशोदेला सांगायला लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. कृष्णाला सांग म्हणे तुझ्या गोकुळात राहायचं का जायचं, काय आम्ही करायचं. कळू दे बरोबर तो पक्का झालाय आता. यशोदे कृष्णाला सांगावे. एक जण तक्रार करायला लागली. पण कोणती माय तक्रार मान्य करणार आहे? ती आई म्हणायला लागली का ग तुम्ही घेऊन याची गोटी घे, लागत गे याची पाठी घे, तुमची एवढी जरी तर खोटी घे गोकुळच्या नारी, तुम्ही घेऊन याचा भोरा घे, आळा घेता शारण घरा घे, तुम्ही 12 घडच्या 12 घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, आळ घेता या गोपाळा घे, तुम्ही ठाईच्या ओढाळा घे. कशा ओढाळा कोणाला म्हणतात? हे मोकळं सोडलेलं जे ढोर आहेत ना गाई वगैरे यांना काय म्हणतात? ओढाळ. आणि साध्या सरळ भाषेत त्याला त्या ठिकाणी लगेच आड आणि अनपड यंगरट भाषेत म्हणतात मोक्काट ढोर. कोणतं ढोर? मोक्काट सोडलेलं. रागाने म्हणतात काय लोकांनी गुरु ढोर मोक्काट सोडले. शेतीचं नाव दिसली म्हणजे त्या अर्थाने ती काय म्हटली त्या गवळणीनं? एक गोपी म्हणे असं जमणार नाही. म्हातारी गवळण होती. हिचा पोरगा पकडून द्यावा लागेल म्हणे. काय करावं लागेल? पकडून दिल्याशिवाय हिचं तोंड बंद होणार. हिचं नाक मोठं उंच आहे म्हणे. ही काही ठेंगण्या नाकाची. आणि सगळ्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्या गोपीने विडा उचलला. कोणाला पकडायचा? ती रातची झोपलीच नाही. त्याची गंमत आहे. जो विडा उचलतो त्याला पकडायचा त्याच्याच घरी जात होतो. कोणाच्या घरी? आणि त्या रात्री परमात्मा एकटाच तिच्या घरी गेला. कोणाच्या घरी? त्या गोपीच्या घरी एकटाच राजा गेला. लोणी खाता खाता म्हातारीनं पकडला. खुश झाली म्हातारी. 3 वाजता पकडला बरोबर. किती वाजता? आणि धरून खांबात बांधला. देव म्हणे आता तुझ्या आईला सांगते. काल तुझी आईला आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या भाषेत सांगू का? तुझी आई काल टर बोलत होती म्हणे. कशी बोलत होती म्हणे. काय टर करायला लागला तू? असा मराठी भाषेमधला शब्द आहे आमच्याकडे. एखादा माणूस जर बोलायला लागला तू जास्त टर बोलू नको, छानपणा बोलू जास्त, माहिती आहे मला तू. मग त्या बाकीच्या आता तुझी आई काल खूप बोलत होती ना म्हणे, आता येईल म्हणे मजा. मग ते भगवान म्हणायला लागले आजी झालं मग घेऊन आता अंधारात. नाही रे म्हणे अंधारात काय मजा आहे. दिंडी 7 वाजता कडून मजा आली असती का? अवतर साहेब, कारण दिंडीत लोक आले पाहिजे म्हणून 9चा टाइम सांगायचा 10 वाजता. सगळे आले काय येते. ती म्हणायला लागली अरे मी तुला पकडलं हे सगळ्या गावानं पाहिलं पाहिजे. 4 वाजता काकडा सुरू झाला. आजी आता तरी चाललं. नाही नाही म्हणे चांगला दिवस निघू दे. काय निघू दे? मग मी तुला परमात्म्याला 4:30 वाजता जरा सगळा रागाला 5 वाजता म्हणे आजी तू पाय बरं, तू ध्यानात ठेव मी काय साधा नाही म्हणे. तू म्हणत असती मला चोरटा, तू माझी खूप बदनामी करायला लागली म्हणे. नंदाचा चोप कारटा लय बाई चोरटा यांनी गोड 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 बोलून काटा काढीला. आजी तू ध्यानात ठेव. अरे आजी म्हणे हो पाहून घेईन. काय करतो तर पाहते म्हणे मी तुला. आणि धरली महाराज त्या ठिकाणी. पाठ झाली. आजीने एका हातात मडकं आणि एका हातात कोणाला धरलं. चालली आजी. ती का आपण म्हणत चालली असेल का उपाळ्या? मग काय करत चालली असेल सांगा बरं. कसं ओळखलं तुम्ही? कारण हा कार्यक्रम तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमतो. इकडच्या स्त्रिया सोडून राहायचं उद्यापर्यंत आम्हाला. उद्या म्हणजे उद्या दुपारपर्यंत शिव्या देत चालली. काही जणी तर हारच घेऊन आल्या. काल विडा उचलला की आज कृष्ण
पकड आपण ती घाईत असल्यामुळे म्हणे ती कोण येताना सत्कार करू दिसा कधी छान सिंपल लगे ताप तयार करून ठेवले की त्या सत्कारा करता. बरं बरं म्हातारी गेली. गेल्या का तर वाटणा देव सांगत होता आजी आताही सांगतो तुला सोडून दे, आजी सोड बरं तू. ती ऐकायच्या रेंजमध्येच नव्हती महाराज. अर्ध्या वाटत गेली म्हातारी. 3 किलोमीटर घराचं अंतर होतं तिच्या त्या ठिकाणी यशोदेच्या नंदाच्या वाड्याचं. तिकडून तिचा नातू आला गोप्या नावाचा नातू. आणि देव इतका नटखटला आला. एका हातात मडकं एका हातात काना मुद्दे माल. तो मागून हात घालायचा असा पाठीमागून आजीच्या काय खायचं वाटण. तिच्या नाताला चिडवा लागला पाहिजे तुझी आई घरी खाऊ घालती वाटण नाही खातो घरी टप्पा नेऊन देऊ राहिली म्हणे माझं. अरे ही म्हातारी तर मला घरी नाही खाली तरी म्हणे. मग काय करायचं घरी खातीत नाही तर म्हणे ये तुझा नंबर लावून देतो. त्या गोप्याला बोलवलं आणि आजीच्या आधात आजीचा नातू ते तिथं गेली. यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आली. हे काय म्हणे तुझं पूर्व पण अशी पाहायला गेली हातात कोण तिकडं पाहिलं तिकडं कृष्ण आईच्या मागा उभा. तो असा करायला लागला आजीला. आली नाही मजा म्हणलं होतं आली ना मजा. निघली आजी माग 1 किलोमीटर वापस गेली. कसं झालं असं बाई मला स्वप्नात पडलं नाही. आणि गाडी गोप्या तू कधी आला रे गोप्या कोणी खायला भिडला. गोप्या बोलायला तयार नाही. आणि घर जवळ आलं आणि गोप्याचा पुन्हा फोन झाला. म्हातारी पुन्हा पिछे मूड पुन्हा आली इकडे. यशोदे यशोदे म्हणलं की गोप्या. आणि घरी गेली की दमली म्हातारी 10 चक्रा मारून 3-3 किलोमीटरच्या किती. आणि आजी म्हणे एक तर गोप्या राय नाही तर एक तर कृष्ण. कृष्णाला आला तुझ्या आईकडे जाते आणि गोप्याला आला तर तुझं नशीब म्हणे आजी तुझं नशीब की मी गोप्या झालो. कोण झालो आजी. माझा विचार तो गोप्याचा आजा व्हायचा विचार होता म्हणे. म्हणजे गोप्याचा आजा म्हातारीचा कोण म्हणजे परमात्म्याला पकडण्याचा तिनं प्रयत्न केला पण परमात्मा पकडला गेला नाही. गोपी घाबरून गेल्या. काय करावं म्हणे हा काही केला पकडला जात नाही. एक पाहुणी गोळण आली आणि पाहुणी गोळून गप्पा मारायला लागली. माझ्या गावात जर पोरगा असं असतं तर मी सोय लावली असती त्याची. माझ्या गावात माझा एवढा दारार आहे मला फक्त काय नाही म्हणे काय नाही फक्त मला मीच नाही म्हणे. असं देव म्हणे लावून देतो. रातच्या गेला देऊन तव्याचा काळा घेतला दिलं लावून. आणि खरंच मी आली महाराज पाय उठली ब्रश करायला लागली वाट्यावर उभी राहून. आणि रोडवर घर होतं. गप्पा मारायची कसं चाललंय कसं आहे पाणी तुमच्या इकडं कसं आहे तुमचं धान कापूस कसा आहे स्वाबीन येतो कोण आहे जे यायचं ते तोंडाला पदर लावायचं हसायचं कारण काय दिसायचं. नंतर येईन बाई आधी घरातून चहा पिऊन त्या लोकांना चेहऱ्याकडे पाहिलं तर ती असली सगळेच कसं काय असायला लागली मला. मग गेली आरशाजवळ. मग काय दिसली मीच दिसली. मग म्हटली इनबाईला या असं कसं काय झालं. इनबाई म्हणे का कृष्णाबद्दल काही बोलल्या होत्या का. उलूशी बोलली होती म्हणे. कशी कशी उलूशी आपला मराठी म्हटला शब्द या जराशी बोलली होती म्हणे. तिथं जराक्षी जरी बोलली म्हटले तर परिणाम भूल होतो काय. आणि त्याच्यामुळे ते झालं. अनेक गोपींनी पकडण्याचा प्रयत्न परमात्म्याला केला पण परमात्मा काही केल्या पकडल्या गेला. हा ब्रह्म विधीचा जनिता गे तुम्ही याला धरू पाहता गे हा कैसा येईल हाता गे. गोकुळच्या नारी नामा म्हणे यशोदिशी गे हा तुझा ऋषिकेशी गे किती छळी तू आभासी गे गोकुळच्या नारी. परिणाम एक दिवस त्या ठिकाणी आईनं विचार केला. तक्रारीवर आल्या खरं काय. आईनं घरात ध्यान ठेवलं. गंमत अशी झाली एक दिवस आई मंथन करत होती आणि घरातच त्या ठिकाणी लोणी काही केल्या येईना. हात घालून पाहिला आईनं. गरम पाणी टाकलं थंड पाणी टाकलं लोणीच येत नाही. हात घालून पाहिला तर आईच्या हाताला काय लागली. हात आत घातला. आईनं काय केलं असं आपल्या त्या वस्त्राचं काय केले कारण त्या टायमात त्याची लांबी जास्त होती. फॅशनच्या जमान्यात ते काय चाललं तिने असं वर एक हात घातला त्या डेऱ्यात. त्या डेऱ्यात काय लागली देवाच्या हाताला शेंडीन ओरडून पाहते तर हात कोण बसलेला. आई म्हणे का रे तू हात बसला. अरे आपल्या घरी का लोणी कमी आहे का मागून खायचं ना. अरे रवी डोक्यात लागली असती तर आई तू या रवीचं काय सांगू राहिली म्हणजे तुझ्या लाकडाच्या. तो वरचा रवी माझ्या ताब्यात आहे. कुठला वरचा रवी माझ्या ताब्यात आहे. आई म्हणते अरे सोड रवीचा हात हरी रे बाळा करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना. आईच्या लक्षात आलं. आईने विचार केला हा आता चोऱ्या करायला लागला. गणपती बाप्पा नवस केला. नवस केला म्हणून काही दिवस खोड्या केल्या नाही पण पुन्हा नवस पूर्ण केल्याच्या नंतर देवाच्या खोड्या सुरू झाल्या. आईने विचार केला त्याला घरी ठेवायचं नाही. आईनं गाई चारण्याकरता परमात्म्याला पाठवलं. गोचारण करण्याकरता परमात्मा गेला.
सुंदर गोचारण परमात्मा करायला लागले. गोपाळांना त्या ठिकाणी खेळवायचे, हसवायचे आणि खेळ परमात्मा खेळायचे. कोणते कोणते खेळ परमात्मा खेळायचे? विटी, दांडू, चेंडू, लगोरी, खेळ मांडियेला, यमुनेच्या दिली, यमुनेच्या दिली, अनेक खेळ परमात्मा त्या ठिकाणी खेळायचे. कोणते कोणते खेळ खेळायचे? आमामा पोरा, आमामा, आमामा पोरा, अनेक खेळ आहेत. अर्धा घंटा खेळच खेळता येतील, काय खेळता येतील, पण एवढे खेळ खेळायला आपल्याला आता टाईम, आपली वेळ संपलेली आहे. सगळे गोपाळ खूप खेळ खेळले आणि खेळ खेळून खेळून त्याला काय लागली, खूप खेळ खेळले काय लागत असते, भूक लागत असते. परमात्माने सगळे गोपाळ एका जागेवर बसवले, सगळ्या गोपाळांच्या शिरोड्या एकत्रित केल्या. कोणाचं आंब्याचं लोणचं आहे, कोणाचं भोपळाचं लोणचं आहे, कोणाचं लिंबाचं लोणचं आहे, कोणाची ज्वारीची भाकर आहे, कोणाची पोळी आहे, कोणाची पुरी आहे, कोणाकडे दही आहे, कोणाकडे लोणी आहे. सगळं एकत्रित केलं. तसं देवाने काय केला, काला केला, कमलाकार गोपाळांना बसवलं आणि आपल्या हाताने परमात्मा काय वाटतो, म्हणून गाठ प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि याचं वर्णन भागवतकारांनी कशा प्रकरणामध्ये केलंय. विप्रत ठरपत योग शृंगवेतेचे बक्षे वामे पाणो मशुरगोडम फलाने गोडेशू तीर्थमध्ये सोमरी सोडतो आसने नंद दिसते स्वर्गे लोके अशी भुजे यज्ञ गोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. योग आला परमात्म्याने त्या ठिकाणी वृंदावनात वाटला. तोच काला ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी आपल्या आळंदी पंढरपूर या क्षेत्रामध्ये आपल्या संतांनी केला. तोच काला आपल्या भाकरी परिवाराच्या वतीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आपल्या तुकुम चंद्रपूर तुकुम हनुमान नगरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी होतो. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी हा खाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. ज्या संतांच्या आशीर्वादाने तो काल आपल्याला मिळाला त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर
भाजपा महिला आघाडी आणल्यात का ताई साहेब? आले काही हा हा आले. तेच माझे चोरले पायी पण बगीचा हे गातो फूल खिलेंगे. यार हे गातो अंगणाच्या आपल्या ग्राउंड मध्ये काय लावलेले असतात. जर गेट उघडं ठेवलं नाही या पुस्तक काय करतात? बगीचा है का तो फूल खिलेंगे, जिंदगी नहीं तो और फिर मिलेंगे. ओम गजानन नमो नमः. Anak saya
महाभूत कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आत्मावहे ताई बाळवणी आरती गोविंदाची ओवाळणी ओवाळणी Para